असे आपले मस्त वेफर्स तयार होतात. हे छोटी केळी आहेत, मोठी केळी असली तर अजून आपले अगदी विकतच्यासारखे वेफर्स होतील. छान तळू द्यायचे मस्त. हे बघ असे आपले मस्त केळीचे वेफर्स झाले. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बाजारामध्ये बघा वेफर्स घेतो, केळीचे वेफर्स घेतो. ते अगदी पटापट बाजारात अगदी समोर आपल्याला करून देतात. तितके तर छान आपल्याला येणार नाही, पण मी आज केळीचे वेफर्स करणार आहे. केळीची भाजी पण करतात. माझी एक रेसिपी आहे बघा माझ्या चॅनेलवर, कच्च्या केळीची भाजी दाखवली मी. तर मी आज एवढेच आहेत केळी, किती आहेत बघा, 5 केळी आहेत. तर ह्याचेच वेफर्स करणार आहे. बघूया तरी म्हटलं जमतात का आपल्याला, म्हणून करून बघणार आहे. तर आधीच ह्याची सालं काढून घेते. ती केळी पण मोठी असतात, म्हणजे जे बाजारात आपण समोरासमोर करून घेतो ती मोठी मोठी केळी असतात, ती बारीक आहेत. पण आपण हरकत नाही, बघायला काय हरकत आहे, म्हणून म्हटलं चला आज आपण केळीचे वेफर्स करून बघू. सालं काढून घेते सगळ्या केळीची मी अशी सगळी सालं काढून घेते. सुरीने पण काढता येतात, पण अशा नखाने पण काढता येतात. ते सालं जरा कडक असतात ना केळी कच्चे. ही बारीक केळी आहेत, वेफर्सची मोठी मोठी केळी असतात, त्यामुळे ते वेफर्स पण मोठे मोठे पडतात. सोलून घेते सगळं. सालं काढून घेतलीवर त्यात पाणी टाकते मी, नाहीतर मग लगेच ती काळी पडतात. ते जरा पांढऱ्या कपड्यात कोरडे करून घेते, जास्त पाणी राहायला नको म्हणून. तेल ठेवते कढईत तापायला. चिरून घेते. आपण केळ्याचे वेफर म्हणजे बटाट्याचे वगैरे वेफर्स करतो त्या किसणीने केले तरी चालतात, पण मी आता असेच पातळ पातळ कापते अगदी असेच, कारण केळी लहान आहे. याने पण सुरीने पण असे छान पातळ पातळ कापता येतात. कापून घेते सगळे. तेल तापते एकीकडे, अगदी पातळ चांगले छान कापायचे. अगदी पातळ पातळ कापून घेतले मी. हे सगळे कापून घेते तोपर्यंत तेल तापते. असे कापून घेते सगळं. सगळं चिरून घेतले चांगले मस्त. आता तळायला घेऊ आपण. तळायला घ्यायच्या आधी ना एक गोष्ट करायची आपल्याला. मीठ घ्यायचे, मीठ घेतलं मी आणि हळद घालते. ह्यात मी थोडंसं पाणी घालायचं, कारण आपण बघतो ते वेफर्स पिवळे दिसतात ना. खरं तर आपण हळद उपवासाला खात नाही, पण आता जे आपण बाहेरचे वेफर्स खातो ते पिवळे दिसतातच, म्हणजे नक्कीच त्यात हळद वापरलेली असणार. तर भले मी हे उपवासाला नाही खाल्ले तरी पण मी दाखवते थोडंसं पाणी घालून त्याला. त्यात हे बघा हळद मिठाचं पाणी घालून घेते. ते आपण नंतर तेलामध्ये घालू थोडंसं. असं करून घेतलं आहे मी. त्याचे काय होतं, वेफर्स पिवळे दिसतात. चला तर तळायला घेऊ आपण. लोखंडी कढई ठेवली मी, त्यात टाकते आता मी वेफर्स तळायला.
आता ह्यात जे आपण मीठ आणि हळद मिक्स केलं आहे ना, ते थोडं थोडं घालायचं. ते तेल आता नंतर हळद आणि मिठाचं होईल, ते आपण इतर भाजीला वगैरे वापरू शकतो. आणि बघा असं थोडंसं हळद मिठाचं पाणी घालायचं. ते बबल्स कमी होईपर्यंत हलवायचे नाहीत. चिकटलेले असतात ना, ते जरा असे हलक्या हलक्या हाताने मोकळे करायचे. असे मस्त चांगले तळले की लगेच कळतातच आपल्याला, हलके होतात ते वेफर्स. मस्त तळू द्यायचे चांगले. झाले बघा, काढून घेते आता मी. तेल भरपूर असतं ना ह्यात, त्याच्यामुळं जरा असे काढून घ्यायचे आणि टिश्यू पेपरवर किंवा बटर पेपरवर टाकायचे, म्हणजे त्याचं तेल ते निघून जातं. मस्त असे बघा वेफर्स झालेत आपले. त्याला काही वेळ लागत नाही, काही नाही. इतकंच की आपण हे जे तेल वापरू ना, तेव्हा मीठ मात्र कमी वापरायचं, कारण ह्यात आपण मीठ घातलेलं आहे ना. आता एवढं मोठं उरलेलं तेल आपण कशाला ना कशाला वापरतो, कोणी कोणी वापरत नाही. तर आपण काही टाकून देत नाही इतकं तेल. त्यासाठी मी जरा कमीच घेतले, कारण थोडेसेच वेफर्स होते म्हणून. हे बघा काय मस्त झाले वेफर्स आपले. दुसरे टाकते आता. सगळे टाकून देते एकदाच. परत तसंच मगासारखं थोडंसं हळद मिठाचं पाणी घालायचं. आता ह्यात आधीचं आहे, थोडंसं घालते. आधीचं हळद मीठ उतरलेलं आहेच त्या तेलामध्ये ना. आता परत ते होऊ देऊ चांगलं. झाले बघा हे पण वेफर्स आपले करून. मस्त आहे बघा, आवाज येतो ना. गॅस बंद करते. झाले वेफर्स आपले. हे बघा साधे सोपे आपले मस्त. कच्ची केळी मिळाली तर असे सहज आपण वेफर्स करू शकतो. इतकंच की हे बारीक दिसत आहेत जरा, केळी बारीक होती म्हणून. बघा तुम्ही बघितलं किती 5 केळी होती छोटी छोटी. तर अगदी ऐन वेळी आपण कच्ची केळी मिळाली तर असे वेफर्स करू शकतो. हे बघा मी पण करून बघितले कसे होत आहेत ते बघू म्हणून. कसे वाटले तुम्हाला कमेंट करून सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. मस्त झालं.